तिने इतक्या वेळा माझ्या दोस्तीसाठी जोखीम उचलली आणि मी काय केलं तर तिला घालून पडून बोललो. पण आता नाही, आता माझी बारी. बोल की. सॉरी, मी चुकलोय आणि मी तुझ्याशी. तुला थँक्यू म्हणायचं होतं ना, म्हणलास की. इथनं दोघं लवकर जा. उगा कोणी बघितलं तर तुमच्या दोघांना त्रास नको. हे विरे, हे हे झालं का बोलणं? चले बाबा निघू. विरे, अरे काय झालं तिकडं? तू थँक्यू बोललो, काय बोलली ती तुला? हे विरे, अरे तुझं तोंड बघूनच सांगू शकतो तिने लय मास दाखवला असणार आहे तुला. बस इकडे. त्या कॉकटेलच्या घरातली ना सगळी आहेच माजुरटी. पण ही तशी नाही. अरे नाग हिला एवढा त्रास दिला ना मी, तरी बी ती मला सॉरी म्हणली. दोस्तीसाठी मागे लागलेली आणि मी काय केलंय तर हाडतूड. अरे ऍक्सिडेंट नंतर ना तिने माझी एवढी काळजी घेतली की ना नाग्या, तुला खरं सांगू का, ह्या 2 दिवसात ना मला एक वेगळीच पिऊ बघायला मिळाली. खरी पिऊ. होय, असं काय घडलं पण तिकडे? आणि ती न बोलता निघून गेली. विरे, तुझं सांगितलेलं सगळं खरं असेल ना तर आपण लय नाही, लय 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 म्हणजे लय चुकीचं वागलं त्या पोरी बरोबर. लय मोठा गैरसमज करून घेतला रे तिच्याबद्दल. खरंय तुझं नाग्या. अरे ती खरं खरं दोस्तीचा हात पुढं करत होती आणि मी त्याला राजकारण समजून बसलो. अरे त्या पुरीने ना एकदा नाही तर 2दा जीव वाचवलाय माझा. ते बी माझं चिडलेलो असताना, आमचं भांडण झालेलं असताना. अरे ह्याच्यापेक्षा अजून कसला काय पुरावा पाहिजे दोस्तीचा? आणि तरी बी मी त्या दोस्तीबद्दल संशय घेतला. मी तिला दोस्ती देणार नाही म्हणलो होतो, पण आता नाही. नाग्या, मी त्या पोरीशी दोस्ती करणार म्हणजे करणार. विरे, मला नाही वाटत ती एवढा त्रास दिला होती तुझ्याशी दोस्ती करेल. अरे ती ऐकूनच घेत नसेल तर दोस्ती कशी करणारस तू? तिला काय वाटलं? फक्त तिला स्टाईल मारता येते वे. नाग्या, मी आता तिच्या स्टाईल मध्ये त्याची दोस्ती करणार. बोललो तर बोललो. नेनू बागा अब्बाऊंना फ्रेंडशिप कावाली इष्टी तिथी. ए, अरे तसं नाहीये ते. नेनू चाला बागा अब्बाई उन्ना. नेनू चालाय बागा अब्बाई उन्ना. बागाय नाही रे, नेनू बागा अब्बाई उन्ना. बागाय आबा उन्ना. बागेत नाही, नेनू बागा अब्बाई उन्ना. बागा नाकू नितो ना, नाको नितो ना फ्रेंडशिप कावाली. फ्रेंडशिप कावाली. आलं. परत घे. नेनू चालाय अब्बाई उन्ना फ्रेंडशिप कावाली इष्टी. बागा कुठे? नेनू चाला बागा अब्बाई उन्ना. नेनू चाला बागाय अब्बा उन्ना. बागाय नाही रे, बागा. हे नागे, हे एवढं सगळं तू माझ्याकडून बोलून घेतोय, त्याचा अर्थ तरी सांग मराठीत. मला फ्रेंडशिप दे. हेला एवढं सगळं बोलून मराठीत अर्थ एवढंच वे? आय बेटे. ए, तुला फ्रेंडशिप पाहिजे ना, हा मग बोलावं लागते. अरे तुला कसं सांगू लागा आता मी? ए म्हातारे म्हातारे, थांब थांब. फ्रेंडशिप देते का? तुझा मूड होता मी विचारला अगं, तुझे एवढे अगं म्हातारे मारते कशाला? तुझे अगं शांत हो की म्हातारे.
मागत नाहीये मी तुला हा. हे वाक्य फक्त त्याला बोलायचंय हा. बोल बरं फ्रेंडशिप देतो का फ्रेंडशिप द्यायची का दाटकेळ बसली काय बोलणं नाही झालाय म्हातारे एक नंबर झालंय तुझं काम जा काय तू. बी करायला लागतो ए विरे ती बघ ती म्हातारे तुला ओळखत नाही तरी बोलली तुला आणि तू तर लाखाच्या कॉकटेलच्या पोलीला ओळखतो अरे मी तिला ओळखतो ना तीच तर गोम आहे. अरे नाग्या मी तिच्या घरी जाऊन ना तिचा अपमान केला होता आणि त्याच्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला ओरडा खावा लागलाय. आणि एवढं सगळं होऊन बी ना तिने माझ्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न केला. आता मला सांग हे एवढं सगळं होऊन मी कुठल्या तोंडाने तिला म्हणणार आहे की मला तुझ्याशी दोस्ती करायच्या. अरे नाही जमायचं ही. अरे काय लाका नाही तर एकदाच घुसतोस आणि सगळं पुसतोस मग आता विचारायचं म्हटलं माग का पडतोयस अरे नाग्या यावेळेस मॅटर वेगळा आहे. कोणीतरी आडवं येतंय म्हणून तोडायचं नाही तर कोणाशी दोस्तीचं नातं जोडायचंय म्हणून अवघड जाते. ए ठीक आहे मग तुला नसेल ना जमत मी जाऊन सांगतो त्या कॉकटेलच्या पोरीला आत्ताच्या आत्ता जातो ए नाही 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 नको नाग्या तू नको तू जाशील आणि काहीतरी अवघड करून येशील. आणि तसं बी तू गेल्यावर तिच्या घरचे काय तुला घरात घेणार तू त्यामुळे तू नकोच. कुणीतरी असा पाहिजे ना की त्याच्यावर संशय बी आला नाही पाहिजे आणि आपलं निरोप इझिली पोहोचल. मला त्याशी दोस्ती करायची. अरे पण असा माणूस कोण आहे नाग्या हीच पोरं आपली काम करणार बघ आणि पण संशय बी येणार नाही. अरे रे ही बेणी ना लेकडू आहेत तुला खरंच वाटतं करतील आपलं काम अरे कशी बी असली ना तर हीच आपलं काम करणार. गोटी दे माझी देतो पण बेटे हो माझं एक काम आहे करणार का. काय काम आहे ते तर सांग अरे पोस्टमन खेळायचंय आम्ही नाही खेळत असलं लहान बाळासारखं पोस्टमन अय खेळताना चड्डी पकडायचं कळतं का तुला लय मोठा लागून गेला का रे तू नीट बोलायचं नाही तर अय नाहीतर काय नागे येणार का तू जरा हा डोक्यावर पडलाय कुठं मोठ्या पाण्याच्या नादाला लागते सर हा आणि तुम्ही बी काय बेटे अरे कुठे लहान पोराच्या नादाला लागताय तुम्ही हा. अरे नागे तू कुठं आणि पोरं कुठं. अरे काय काम आहे ते तर सांग हा काय माहितीये का म्हणजे तुला सोप्पं काम आहे मी असं करून टाकाल माहितीये का. एक पोरगी तिला जाऊन फक्त एक निरोप द्यायचा. हा कळत त्या पुरीला आय लव्ह यू म्हणायचं ना. ए अरे नाही बाबा हा काही एडमिट लागला का तुला. अरे तर लग्न लावाय बसलेत तुझं ना घ्या मी उगत त्यांच्या समोर तुला बारका म्हणलंय रे. ऐक तसलं काय नाही जाऊन फक्त त्या पुरीला एवढंच निरोप द्यायचा आहे की त्याला फ्रेंडशिप दे की. कायला काय इतका मोठा झालास तरी पुरीला फ्रेंडशिप मागता नाही वय. नाही ना माझं तेवढा दम हिंमतच होत नाही माझी म्हणून म्हणतोय करा की तेवढं माझं काम. तुझं काम केल्यावर आम्हाला काय मिळणार. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा की. मग चॉकलेट दे ती पण ऍडव्हान्स. ऍडव्हान्स अरे आधी काम तरी कर. नाही 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 आम्हाला त्या कामाचा अनुभव आहे कारण की का आधी काम करून घेतात परत माणसं बदलतात आधी चॉकलेट मग काम. हा ठीक आहे देतो तुम्हाला चॉकलेट पण बघ काम झालं पाहिजे बरं का. बर करतो तुझं काम नको रडू. पिवताय एक विचारू का. हा बोला की. अहो तुम्ही फार्म हाऊस वर निवांत व्हायला गेला होता पण तिकडून आल्यापासून तुम्ही लयच नाराज दिसताय व. होय खरं आहे यांचं तुमच्या डोळ्यातच दिसतंय काहीतरी बिनसलंय तुमचं. सांगा ना काय चाललंय तुमच्या मनात.
खरं सांगू? होय, अगदी खरं सांग. ते मी हा विचार करत होते की सकाळी लखन दादा कोणत्या बाईवर बोलत होता. काय? कोणत्या बाई संग बोलत होता हो तुम्ही? खरं खरं सांगा मला, नाहीतर आज काय तुमचं खरं नाही बरं का. अहो पिवताय, काय बोलताय तुम्ही? खरं सांगा की. हो मग मी खरंच तर बोलतेय. कोण होती ती टवळी? हा, मी इथं जिथे असताना दुसऱ्या बाई बरोबर बोलायची हिंमतच कशी झाली तुमची? लवकर सांगा मला, कोण होती ती? अगं हे मा तसं काय बी नाही बघ, मी कुठल्याच बाय बरोबर बोलत नव्हतो. पिवताय तुझी मस्करी करते. अहो नाही नाही, हे मग अशी मस्करी करीन तरी कमी. आता तर तुमचा डबरात बसवते मी. अगं थांबा, नाही. कोण होती ती बाई? अगं नाही. सांगा मला लवकर. अगं, कोण होती ती पिवताय, बाई? थांबा. अहो, मला वाचवा. मी बाय माझा भोगाच करून टाकला. अहो. आज तर मिरचीचा ठेचा करतात ना, तसा ठेचा अगं, नाही, करतात. मस्करी केली मी. चला तुम्ही अगं, सांगा. अगं, अगं, हे मग सोड त्यांना. दादा हसताना छान दिसतेच बघ पिऊ. अशीच हसत राहा. दादा मी वैशूकडे जाऊन येऊ का जरा? नाही नको. ठीक आहे. अगं विचारायचंय का ते तेवढं? जा जाऊन ये. आणि हा, आमची गाडी कामाला लावली, तुला आम्ही दुसरी गाडी मॅनेज करून देतो. ठीक आहे दादा. मला लाल पाहिजे. नाही मला सगळं 100 रुपये मला पाहिजे नाही. हे अरे का लग्नाचा बस्त भरा आलाय का? कधी खाल्लं नाही का चॉकलेट? राहू दे बाबा, मी खाल्लं. ए बाबा रे, त्याचं कुठं ऐकतंय? तुम्हाला सांगितलं ना. घ्या रे, घ्या. तुम्हाला पाहिजे ना ती चॉकलेट घ्या. हा द्या काका, त्यांना पाहिजे ती चॉकलेट द्या. त्याचे पैसे? हा अर पैसे नाहीत की ना घ्या. अरे घरातनं गाय गायत निघालो आणि पैसेच घ्यायचं राहिलं की. अयो आता आम्ही चॉकलेट खाल्ले बाबा, आता पैसे तुझे तू बघ. बघितलं कसली हेंद्री पोर आहे ती. हा ना घ्या, तुझ्याकडे असतील की पैसे? दे की आत्ता त्याला, मी तुला नंतर देतो. हो ठीक आहे, उरलेलं द्या परत. चला पोरांनो, आता ज्या कामासाठी चॉकलेट घेतल्यात ना ती काम करूया. मी तुम्हाला एक घर दाखवतो, त्या घरात जायचं आणि त्या घरात जी पोरगी आहे ना तिला म्हणायचं की दे की त्याला फ्रेंडशिप. अयो एवढी चॉकलेट साठी एवढं मोठं काम होय? हा नाही जमायचं आम्हाला. ए बेटे, तुम्ही तर म्हणलेला की चॉकलेट द्या आम्ही करतो काम. आता दिल्यावर रिवर्स गेट टाकताय होय तुम्ही? तसलं काय नाही, काम करायचं म्हणजे करायचं. एवढ्या चॉकलेट साठी आमचा जीव धोक्यात घालवायचा नाही 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 नाही. हे पिल्ल्याला त्याला पेडगुल आणणार मिळू. अरे एवढे पैसे खर्च केलेत, खाल्लेल्या चॉकलेट तरी जागा लागा. तुम्हाला हे काम करायचं म्हणजे करायचं. आता हा असू दे. ऐक, तुम्हाला पाहिजे तर ना अजून एक चॉकलेट देतो तुम्ही. पण राव एवढं काम करा की माझं. हा आणि असं बी राव दोस्तीचं तर काम आहे. ठीक आहे, आता दुसरीचं काम आहे म्हणून करतोय. चला आता. चला. हा चला. इकडे फिरतो, अभ्यास कर, चल घरी. आओ बाबा, ओ ओ गेलं एक चॉकलेट. चल बघू आता ही शेवट. ए मया, साखर कुठे? नाही चपलीनं तोंड पडते बघ या घरात. काम करायची सोडून गावभर हिंडतोय. चल घरात. अरे थांबे. अरे ना आगे धार. चावलंय ती. काय बेटे? पप्पा पप्पा मला चॉकलेट दिलं. तू चॉकलेट खाते, तुला पहिलवान म्हणा. चल घरात चल. ए ना आगे आरती 2 चॉकलेट तरी धर. ए थांबे.
हे थांब थांब थांब. हे बघ, ही घर दिसतंय ना, त्या घरात जायचं काय, आणि तिथे एक ताई आहे, त्या ताईला जाऊन निरोप द्यायचा. ए दि की त्याला फ्रेंडशिप. काय म्हणणार? माझ्या डोक्याने म्हणतो मी काय म्हणायचं ते तू नको शिकू. ए तुला कोणी तुझं डोकं वापरायला लावले? जेवढं सांगितलं ना तेवढं जाऊन म्हण. लय धमकी देऊन आता लोक मी सायकल वळवीन. ए बाबा थांब, चॉकलेटवर लय खर्च केलाय. हे बघ, तुला कसं करायचंय तसं कर, पण माझं काम झालं पाहिजे. काम होणार ना? अरे पट्ट्या जा, वाघ आहेस तू माझा. जा कामगिरी फत्तेच करून ये बघ. सायकल सोडित. त्याच्यात काय कोण आहे? मीच आहे ताई, हेमा ताई. तुमच्यासाठी निरोप आहे. काय दे ना त्याला फ्रेंडशिप. काय हे मे काय ऐकतोय मी? सकाळी पिवतानी त्या बाय बरोबर बोलतोय असं खोटं सांगितलं आणि खरं सांगून मैंदाळ हाणलं मला, आणि आता हे काय चाललंय तुझं? अहो काय नाही चाललं माझं, तुमची शपथ. घी खोटी शपथ आणि मार मला. अहो मी कशाला घेऊ तुमची खोटी शपथ? अहो मला नाही माहिती खरंच ह्यो कोण आहे पोरगा. मग ही उगाच आलाय काय पोरगा? अहो त्याला विचारा कशासाठी आलाय. त्याला काय विचारू तू सांग, त्याने दिला की निरोपाचा तुला? अहो काय मला नाही सांगायचं ते? माहित कोण आहे, मला नाही माहिती कोण आहे. कुणाची फ्रेंडशिप घेऊन आले मला नाही हो माहित. तुला माहित आहे सगळं, तू मला धोका देते. लय खोटं बोलती तू. अहो लखन दादा, हे मध्ये काय चाललंय? अहो पिवता काय सांगू तुम्हाला? काय झालं लखन दादा? अहो ही पोरगा हिच्यासाठी निरोप घेऊन आलाय, फ्रेंडशिप दे त्याला. नाही फ्रेंडशिप? काय रे, कुणी पाठवलंय तुला? एकदा सांगितलं ना ज्याला फ्रेंडशिप पाहिजे त्याने पाठवलंय. कुणाला फ्रेंडशिप पाहिजे? काय नाव काय त्याचं? ती ते हे काय, चल नाव सांग त्याचं. ते आता जर का तू नाही सांगितलं ना तर ही तर उलट टांगी ना तुला. अरे थांब. ए अरे पळतोय कुठे? थांब, सांग कुणी पाठवलंय? नाग्या पोरग करल ना रे काम? ए अरे ते पोरग काम करल ना? अरे करेल की, आता बा तुझं काम बी झालं असणार आहे. अरे नाग्या ती पोरग असं कुत्र मागा लागलं का पळते ती? अरे रे जो कोणी संशय बिंशय नसून ना घेतला नाव बिव घेतली असतील रे. ए थांब, थांब धावते तुला. अरे पळतोयस कुठे? ए यार थांब, काय म्हणत होतास तू? थांब. वेळाला का कॉकटेलची पोरगी चिडलेली दिसते. त्या पोराने काय गोळबेळ नसेल ना घातला. अरे आपला प्लॅन फसला की. नाग्या निरोप देणे ना बारक्या पोरांचं कामच नाही बघ. माझ्या चॉकलेटचे पैसे बी वाया गेले. अरे तुला तुझ्या चॉकलेटच्या पैशाचं पडले वे, तिथं अख्ख्या माझ्या मिनीवर पाणी पडले. त्याचं काय? त्याचं काय ते तू ठरव. दुसरं पोरगा आणू हुडकून. नको नको नको, हे मला कळलंय. दुसऱ्याच्या भरोशा काय करायचं नाही. जे काय करायचंय ना स्वतःच्या हिमतीवरच.
मला तिची दुस्ती करायची आहे ना ती मी करणारच, आणि ते बी स्वतःची हिमती.